गोतेच्या गजरात वर्धातून गजानन महाराजांची पालखी दिंडी शेगावकडे रवाना। तब्बल 250 ते 300 महिला, पुरुष, वृद्ध, युवक युवतींचा दिंडीत सहभाग। नंदुरबार पुणे रेल्वे सुरू करा, भीम आर्मीकडून रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन। नंदुरबारहून पुण्यासाठी थेट रेल्वेची ही मागणी। अमरावतीच्या तळेगाव विष्णोरा रस्त्याची वर्षभरापासून दुरावस्था। पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला। नाशिकच्या हरिहरगडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद। मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाचा निर्णय। बीडमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निर्भय मॉर्निंग वॉक रॅली। आजच्या दिवशीच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची मॉर्निंग वॉक दरम्यान गोळी झाडून झाली होती हत्या। बीड नगरपालिकेतील नगराध्यक्ष उपनगराध्यक्षातील वाद चव्हाट्यावर। चुकीच्या पद्धतीने काम करू देणार नाही, उपनगराध्यक्षांची भूमिका। नाशिक जिल्ह्यात दुर्गम भागात ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पुरवण्याची चाचणी सुरू। आदिवासी पाड्यांपर्यंत ड्रोनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली। नंदुरबार बसस्थानक परिसरात पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन। टवाळखोरांवर कारवाई। बसस्थानक परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर। भटक्या श्वान नियंत्रणासाठी नंदुरबारच्या एबीसी केंद्राची जिल्ह्यासह आयुक्तांकडून पाहणी। 6 महिन्यात 1802 श्वानांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सौद्यात गुळाचे दर वाढले। 6500 रुपये प्रति क्विंटलला मिळाला भाव। गेल्या 4 दिवसात प्रति क्विंटल 1200 रुपयांची वाढ झाली आहे। नवी मुंबईतील तुर्भेत वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा। पालिका अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांकडून कोट्यावधींच्या उधळपट्टीचा आरोप। शिवसेनेची चौकशीची मागणी। सायन रेल्वे स्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणीचं काम नियोजित वेळापत्रकापूर्वी पूर्ण करण्याचं मुंबई महापालिकेचं उद्दिष्ट। 3 सप्टेंबरपर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगरांचे निर्देश। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने 6 नर्स आणि 10 डॉक्टरांची नियुक्ती केल्याचं समोर। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करू नये असा शासन आदेश असताना देखील भरती। छत्रपती संभाजीनगर विभागातील 243 कारखाने बंद। हजारो कामगारांवर बेरोजगारीची वेळ। 93,892 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित। सलग 39व्या दिवशी लोकशाही मराठीचा जुहू चौपाटीवर रियालिटी चेक। महापौर रितू तावडेंकडून पाहणी, मात्र कचरा असलेल्या ठिकाणांची पाहणी करणं टाळलं। मनसेची पनवेल परिवहन कार्यालयावर धडक। परिसरात अनेक ओव्हरलोड गाड्यांचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून अनेकांचे जीव गेल्याचा मनसेचा आरोप। उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण। खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त। सोलापुरात मोची समाजाच्या मागणीला अखेर यश। शैक्षणिक कामासाठी भूखंड मिळणार, आमदार देवेंद्र कोठेंच्या पाठपुराव्याला यश। सोलापुरात महर्षी मार्कंडेय महामुनींच्या नारळी पौर्णिमा उत्सवाला सुरुवात। महापौर विनायक कोंड्याल आणि पत्नी धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते रुद्राभिषेक आणि पालखी पूजन। कोल्हापुरात पाणीपट्टीत दरवाढ करण्यास महापालिका सभेत मंजुरी। पाणी चोरी शोधण्यासाठी ही 4 पथके निर्माण। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। कोल्हापूरच्या महापौरांच्या प्रभागात समस्यांचं ग्रहण। बातमी दाखवताच डागडुजीचं काम सुरू। महास्ट्राईड प्रकल्पाअंतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन।
यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, 73 प्रकल्पांच्या 5 किलोमीटर परिसरात पर्यटनाला बंदी, 5 दिवसात 5 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू राहणार. अमरावती जिल्ह्यात 15 दिवसांपासून पावसाची दडी, सोयाबीन, तूर आणि कापूस उत्पादनात घट होणार. बीड जिल्ह्यात पीक विम्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, शेतकऱ्यांची मागणी. नागपूर जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या नावाखाली 59 अनुदानित शाळांच्या मान्यता रद्द, माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय, 35 शाळा तर 24 शाळा ग्रामीण भागातील. अमरावतीतील चिखलदऱ्यात पर्यटकांची मोठी गर्दी, निसर्गरम्य वातावरण, धबधबे, हिरवाई आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक चिखलदऱ्यात. संत शिरोमणी सावता महाराजांच्या श्रावणी पायी वारी पालखीचं इंदापुरात स्वागत, सोहळ्यात सासवडपासून एक श्वान देखील सहभागी. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील हाणामारीनंतर वन विभागाकडून आता निर्धारित लोकांनाच प्रवेश, क्षमतेनुसार पर्यटकांची संख्या पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या पर्यटकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार नाही. पुण्यातील 2 विशेष रेल्वे गाड्या आता नियमित होणार, रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा, पुणे कोल्हापूर एक्सप्रेसला नियमित एक्सप्रेसचा दर्जा, 20 ऑक्टोबरपासून दोन्ही गाड्या दररोज धावणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.